चला तर मग सर्वात ट्रेंडिंग व्हायरल अशा फायर केकची आज इथे रेसिपी बघणार आहोत. खूपच इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला खूप आवडणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बिकॉज सर्व इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप ह्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे तुम्हाला तो सेट कसा करायचा, डिझाईन कशी बनवायची, तो कितीला सेल करायचा, किती प्रीमिक्स, किती क्रीम, कशी फायर शीट, हे सर्व इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग होणार आहे हा व्हिडिओ. तुम्ही हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सर्व काही तुमचे डाऊट्स असतील तर ते क्लिअर होतील आणि एकदम परफेक्ट फायर केक असा मिळेल तुम्हाला. त्यामुळे प्लीज प्लीज स्किप करू नका. व्हिडिओ थोडासा लेंदी आहे, बट शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मी इथे 100% ट्रू एक्सपिरियन्स माझा इथे शेअर करणार आहे. तो कोणता ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूयाच. ॲक्च्युली गाईज आज माझी मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे आणि त्यामुळे मी हा केक, मला खूप दिवसांपासून हा केक बनवायचा होता, ट्राय करायचा होता आणि मॅरेज ॲनिव्हर्सरी होती. मी त्यानिमित्ताने हा केक आज इथे बनवणार आहे. तर त्यासाठी मी आज इथे यूज केलेला आहे व्हॅनिला प्रीमिक्स आणि मी इथे बनवणार आहे मँगो केक, मँगो फ्लेवरचा. तर व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे. ह्या ठिकाणी मी इथे 1 kgचा केक बनवणार आहे. व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे 3 प्युरिटी आणि त्यानंतर 5 टेबलस्पून एवढं ऑइल त्यामध्ये ॲड केलं आणि त्यानंतर ॲड केलेलं आहे वॉटर. अशा प्रकारे आपण बॅटर रेडी करून हे साईडला ठेवणार आहोत. व्यवस्थित आपल्याला लम्स फ्री असं बॅटर बनवायचं आहे. जोपर्यंत लम्स फ्री होत नाही तोपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे आणि एकदम परफेक्ट असं बॅटर रेडी झालेलं आहे. चला तर आपण बाउल साईडला ठेवलेला आहे. आता आपण घेऊया टीन, प्रिपेअर करूया. अशा प्रकारचं आपण 2 प्रकारे आपण करू शकतो टीन रेडी. डायरेक्ट तुम्ही टीनमध्ये ऑइल ग्रीस करून तो यूज करू शकता किंवा ह्यामध्ये अशा प्रकारे बटर पेपर ह्यामध्ये ॲड करून ऑइलने ग्रीस करून तुम्ही यूज करू शकता. हे बघा आपला टीनसुद्धा रेडी आहे आणि चला तर आता एकदा आपण मिक्स करून घेऊया आपलं बॅटर व्यवस्थित. आता आपलं बॅटरसुद्धा रेडी आहे आपल्या टीनमध्ये जाण्यासाठी. आता आपण आपलं बॅटर जे आहे ते आपण पोअर करूया. बघा बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. ही एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. तुम्ही बघू शकता जास्त थिक पण नको आणि थिनसुद्धा नको आहे. रिबन्स कन्सिस्टन्सी इथे आपल्याला हवी आहे. तर चला आपण बॅटर सर्व पोर करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण हे अशा पद्धतीने टॅप करणार आहोत. आपला टीन बघू शकता व्यवस्थित आपल्याला टॅप करायचं आहे इथे. त्यानंतर आपण वळूया आपल्या प्रीहीटेड OTGकडे, जो मी 10 मिनिट 180वरती प्रीहीट करून ठेवलेला आहे. आणि आता आपण यात आपला केक हा शिफ्ट करूया आणि आपण इथे टेम्परेचर सेट करूया 180वरती. मी इथे ठेवणार आहे 30 मिनिट. आपल्याला हा अधूनमधून चेक करत राहायचा आहे, अदरवाईज बर्न होण्याचे चान्सेस असतात. आणि त्यानंतर आपला केकचा बेस हा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा थंड होऊ द्यायचा आहे. आपल्याला घाई बिलकुल करायची नाही डिमोल्ड करण्याची. एकदम व्यवस्थित थंड झाल्यानंतर डिमोल्ड करायला घ्यायचं आहे. आणि त्या डिमोल्ड करण्यासाठी सर्वात प्रथम आपण नाईफने सर्व एजेस ह्या लूज करून घेणार आहे. त्यानंतर तो डिमोल्ड करणार आहे, बघू शकता. आणि त्यानंतर आपण बेसचे नेहमीप्रमाणे 3 पार्टमध्ये आपण डिवाइड करणार आहोत, तुम्ही बघू शकता. वरचा पोर्शन जो असतो डोम शेप तो आपण कट करून घेणार आहे. आणि चला तर आपलं इथे शुगर सिरप पण रेडी आहे. ह्यासाठी मी इथे यूज केलेला आहे हाफ बाउल एवढं वॉटर, त्यामध्ये 5 टीस्पून एवढं शुगर ॲड केलेली आहे. तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त ॲड करू शकता. आणि बघू शकता ॲनिव्हर्सरी आहे त्यामुळे हजबंडने हे अशा पद्धतीचे फ्लावरसुद्धा आणलेले होते. तेच त्यांचं अरेंज करण्याचं काम चालू होतं. इकडे माझा केक बनवण्याचं काम चालू होतं. आणि त्या शुगर सिरपच्या वॉटरमध्ये आपल्याला मँगो केक आहे त्यामुळे थोडंसं मँगो इसेन्ससुद्धा आपण इथे ॲड करणार आहोत. आणि आपण ते साईडला ठेवूया. आता घेऊया आपली क्रीम. तर इथे आपल्याला क्रीम लागणार आहे 600 ग्रॅम एवढी क्रीम इथे आपण यूज करणार आहे. आणि डिझाईन जर जास्त असेल तर तुम्ही जास्तसुद्धा यूज करू शकता इथे. तर अशा पद्धतीने आता आपण क्रीम रेडी करून घेऊया. हे बघा सॉफ्ट पिक्स येत नाही तोपर्यंत आपल्याला क्रीम ही बीट करत राहायची आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा एकदम परफेक्ट अशी क्रीम आपली रेडी झालेली आहे. बाउल जर उलटा जरी केला ना तरी ती पडणार नाही, शिफ्ट होणार नाही. म्हणजेच आपली क्रीम एकदम परफेक्ट अशी रेडी आहे. चला तर आपण घेऊया आता केक बनवण्यासाठी केकचा हा बेस. तर ह्या ठिकाणी थोडीशी आपण क्रीम अगोदर बेसला आपण अप्लाय करून घेणार आहे, सो दॅट
केक बनवताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. केक आपला शिफ्ट होणार नाही, इकडे तिकडे मूव्ह होणार नाही आणि आपल्याला डिस्टर्बन्स होणार नाही. त्यासाठी त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत, ठेवणार आहोत ऑब्वियसली आपला केकचा बेस, सर्वात खालची लेअर. त्यानंतर ठेवणार आहोत क्रीम आणि त्यानंतर सर्वात आपला ह्या ठिकाणी क्रश, जो की आहे हापूस आंब्याचा पल्प मी ह्या ठिकाणी यूज केलेला आहे. कुठल्याही प्रकारचा क्रश वगैरे यूज केलेला नाही इथे. हापूस आंब्याचा जो पल्प आहे ना ओरिजिनल, तो इथे मी ॲड केलेला आहे. तुम्हाला जर नसेल, तुमच्याकडे अवेलेबल नसेल, तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही आंब्याचा इथे पल्प किंवा क्रश तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर आपण ठेवणार आहोत दुसरी जी मिडलची सर्वात फर्स्टची जी लेअर असते ना टॉपची, ती आपण मिडलला ठेवणार आहोत आणि व्यवस्थित क्रीमने आपण तो गॅप जो असतो ना तो मेंटेन करून घेणार आहे. अशाच सर्व प्रकारच्या लेयर्स आपल्याला करून घ्यायच्या आहे इथे या ठिकाणी बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता आपली तिसरीसुद्धा लेअर आपण ठेवून झालेली आहे आणि व्यवस्थित स्क्रम कोटिंग करणार आहोत या ठिकाणी. त्यानंतर हा केक मी काही वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट करण्यासाठी. नंतर एक 15 ते 20 मिनटानंतर मी बाहेर काढला आणि पुन्हा आयसिंग करण्यासाठी घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने मी आता ह्याला व्यवस्थित अशी क्रीम अप्लाय करून घेणार आहे. हे बघा. आणि काही वेळासाठी मी हा पुन्हा एकदा फ्रीजमध्ये ठेवला होता. त्यानंतर हा बाहेर घेतला मी एक 15 मिनटानंतर आणि त्या काही क्रीम वाचून ठेवली होती डिझाईनसाठी. तर त्या क्रीममध्ये मी यूज केलेला आहे इथे येल्लो कलरची मला डिझाईन हवी होती म्हणून मी येल्लो कलर इथे यूज केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर अशा प्रकारची डिझाईन मी इथे बनवलेली आहे. मला थोडीशी वेगळी ट्राय करायची होती. आता तुम्ही म्हणाल हा केक बेसवरती एवढा कडेला का शिफ्ट केला, तुम्हाला पुढे कळेलच मी हा का कडेला शिफ्ट केलेला आहे. तर अशा पद्धतीची आपली खालची डिझाईन झालेली आहे, वरचीही झालेली आहे. आणि आता आपण सेंटरला मिडलला डिझाईन बनवूया आणि त्यासाठी मी इथे यूज केलेला आहे क्रीममध्ये थोडासा ऑरेंज कलर मिक्स केलेला आहे. आणि अशा पद्धतीची क्रीम आपली रेडी झालेली आहे. आणि हे बघा आपल्या फॉन्डंटचे टॉपर्ससुद्धा इथे मी रेडी करून घेतलेले आहे. अतिशय क्यूट असे दिसत आहेत, तुम्हाला कळेलच नंतर हे कशासाठी बनवलेले आहे आपण. आणि त्यानंतर एक पायपिंग बॅग घेतली आहे, त्यामध्ये नोझल मी ॲड केलेला आहे. आणि चला तर आता ही येल्लो कलरची क्रीम इथे यूज केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल पहिली डिझाईन होती ती गेली कुठे. ॲक्च्युली मला ती डिझाईन आवडली नव्हती म्हणून मी सर्व केकवरची ती डिझाईन प्लेन करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीचा शेड लुक त्या केकला दिलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मी डिझाईन बनवायला सुरुवात केलेली आहे. मला तो लिटरली ती डिझाईन बिलकुल आवडली नव्हती म्हणून मी ती चेंज केली. आणि त्यानंतर आपल्या केकलासुद्धा अशा प्रकारचा लुक दिलेला आहे. डबल शेडमध्ये हा केक मी बनवलेला आहे. त्यानंतर पायपिंग बॅगमध्ये येल्लो कलरची क्रीम ॲड करून घेतलेली आहे आणि बघू शकता अशा प्रकारची मी डिझाईन बनवलेली आहे. आजचा तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला तर बिलकुल विसरू नका. ह्याला म्हणतात फायर शीट. ही फायर शीट तुम्हाला कोणत्याही केकच्या होलसेल केक जिथे आपल्याला होलसेल आयटम जे मिळतात ना केकचे तिथे अवेलेबल होऊ शकतात इझिली. तुम्हाला कुठेही कोणत्याही शॉपमध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला मार्केटमध्ये हे इझिली अवेलेबल होतात. हे मला मिळाले आहे 60 रुपीजला एक शीट. अशा पद्धतीचे तुम्हाला एक शीट तर इथे लागणार आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण आपण इथे यूज करणार नाही, बट अशा पद्धतीची फक्त एक राऊंड साईजची आपल्याला इथे फायर शीट लागणार आहे. तर तुमचा जो शेपचा केक आहे त्या शेपची तुम्ही इथे फायर शीट ही कट करून घेऊ शकता. माझे इथे राऊंड शेप आहे म्हणून मी इथे राऊंड शेपचा कट करत आहे, तुम्ही बघू शकता. मला थोडंसं ट्रिकी जात होतं हे कट करण्यासाठी, त्यामुळे माझी मुलगी कियारा हिची मी हेल्प घेतली. तुम्ही बघू शकता किती छान असा राऊंड शेपचा आपल्याला मिळालेला आहे आपला फायर शीट. त्यानंतर आपण इथे हे बघा अप्लाय करणार आहोत आपली जी आपण बनवली होती फॉन्डंटचं टोपर जे बनवलेलं होतं ना आपण राऊंड शेपचं, ते इथे आपण अप्लाय करणार आहोत, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण साईज घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीचे मी
इथे एक मुलगा आणि मुलगीचं जे स्टिकर आहे जे अतिशय ट्रेंडिंग आहे ते मी इथे घेतलेलं आहे. ॲक्च्युली मी ह्याची प्रिंट काढून आणली होती, कलर प्रिंट, आणि ती नंतर कट केलेली आहे. तुम्ही बघू शकता. व्यवस्थित आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे. जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे आपल्याला. इझिली ही 10 रुपीजमध्ये मला मिळालेली आहे फक्त. तर तुम्ही अशा पद्धतीची प्रिंट काढून आणू शकता आणि त्यानंतर ती कट करून घ्यायची व्यवस्थित आपल्याला पाहिजे तशी. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर मी हे पाणीचा यूज करून ही स्टिक करून घेणार आहे आपल्या फॉन्डंटच्या टॉपरला. आणि त्यानंतर साईडने जी जागा आपल्याला दिसत आहे तिथे आपण अप्लाय करणार आहोत. क्रीमची डिझाईन बनवणार आहोत. तुम्हाला ज्या डिझाईन जी बनवायची आहे, जी आवडते ती तुम्ही बनवू शकता. बट मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन अशाच पद्धतीची डिझाईन बनवा, सो दॅट आपण जो फायर पेपर ठेवणार आहे वरती त्यासाठी ही डिझाईन अगदी सुटेबल आहे. तर त्यासाठी आणि इथे आपल्याला थोडीशी थिक अशी डिझाईन बनवायची आहे. म्हणजे आपल्याला क्रीम थोडीशी थिक असायला हवी आपली, जास्त मेल्ट झालेली नको आहे. अदरवाईज आपला फायर पेपर आहे तो मेल्ट होण्याचे चान्सेस आहे आणि खाली बसण्याचे चान्सेस आहे. आपल्याला असा हँग झाला पाहिजे आपला फायर शीट, अशा पद्धतीची डिझाईन पाहिजे. त्यामुळे थोडीशी थिक अशी क्रीम बनवा आणि मग ती डिझाईन काढा. आणि ती डिझाईन आपली झालेली आहे डन. त्यानंतर आपण फायर शीट आपण जो कट करून घेतलेला आहे तो आपण इथे अप्लाय करणार आहोत. आणि त्यानंतर त्यावरती सुद्धा साईडने आपण अशा पद्धतीची डिझाईन बनवणार आहोत. दोन्ही डिझाईनमध्ये थोडासा गॅप असणं फार इम्पॉर्टंट आहे. आपला फायर शीट ही पूर्णपणे हँग झालेली असली पाहिजे. एकदम टच व्हायला नको आहे आपल्या फॉन्डंटच्या टॉपरला खाली. आणि अशा पद्धतीचं त्या फायर शीटवरती तुम्हाला जे काही लिहायचं आहे, मेसेज टाईप करायचा आहे तिथे हॅपी ॲनिव्हर्सरी, हॅपी बर्थडे वगैरे वगैरे जे काही तुम्हाला तिथे मेसेज टाईप करायचा आहे, लिहायचा आहे, तो तिथे अगोदरच तुम्ही फायर शीटवरती लिहून मग अप्लाय करू शकता. असा फायर शीट माझ्याकडनं राहून गेला होता त्यामुळे मी फायर शीट ठेवल्यानंतर मी तिथे असं हॅप्पी ॲनिव्हर्सरी असं तिथे लिहिलेलं आहे. ॲक्च्युली हे पूर्वीच लिहून घेणं गरजेचं आहे, बट मी विसरले होते, त्यामुळे हे शेवटी अशा पद्धतीने मी केलं आहे. त्यानंतर आपला इडिबल जो पेन असतो ना, ब्लॅक मार्कर, रेड मार्कर अँड ऑरेंज मार्कर, हे सर्व इडिबल पेन्स मार्केटमध्ये मिळतात. ते तुम्ही आणून ह्या पद्धतीने अशा पद्धतीने डिझाईन बनवू शकता. इथे आमची ॲनिव्हर्सरीचा केक आहे त्यामुळे मी इथे हार्ट शेप असे ड्रॉ केलेले आहे व्यवस्थित. तुम्ही सुद्धा करू शकता. जी डिझाईन तुम्हाला आवडेल ते तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही डिझाईन इथे बनवू शकता. आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे आता आपलं फॉन्डंटचं सेकंड टॉपर, ज्यावरती मी एप्रिल मंथ हा ड्रॉ करणार आहे पूर्णपणे. हे बघा अशा पद्धतीने मी शो करणार आहे. संडे, मंडे, ट्यूजडे हे सर्व लिहून घेणार आहे. त्यानंतर 1 to 30, 31 वाडेवर जे किती नंबर्स असतील, डेट असतील ते तेवढे आपल्याला इथे ॲड करायचे आहे. अशा पद्धतीच्या फॉन्डंटच्या टॉपरवरती आणि व्यवस्थित असं लिहून घेणार आहे आपण 1 by 1. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि हे मार्कर पेन हा ब्लॅक कलरचा मार्कर पेन मी इथे यूज केलेला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही रेड कलरचा सुद्धा यूज करू शकता किंवा ब्ल्यू किंवा कोणत्याही कलरचा तुम्ही इथे यूज करू शकता. बट माझ्याकडे ब्लॅक होता म्हणून मी ब्लॅक इथे यूज केलेला आहे. आणि ब्लॅक कलरचा मार्करने जर काहीही आपण मेसेज लिहिला किंवा काहीही ड्रॉ वगैरे केलं ना, ते केकवरती एकदम हायलाईट होतं. त्यामुळे मी तर तुम्हाला रेकमेंड करेन की ब्लॅक कलरचा मार्करच इथे यासाठी यूज करत जा. आणि अशा पद्धतीने आपण आपले सर्व डेट्स इथे लिहून घेतलेलं आहे. आणि सर्व लिहून झाल्यानंतर आपण आता ॲनिव्हर्सरी आमची होती 26ला. हो, तर 26ला मी इथे अशा पद्धतीने हार्ट शेप बनवणार आहे रेड मार्करने आणि तो पूर्णपणे असा कवर करणार आहे. एकदम असा हार्ट शेप देणार आहे तिथे. बघू शकता तुमची ॲनिव्हर्सरी ज्या डेटला असेल त्या डेटवरती तुम्ही हार्ट शेपने असं रेड कलरने ड्रॉ करू शकता.
हार्ट शेप तुम्ही काढू शकता. बघू शकता किती फॅसिनेटिंग वाटत आहे आपला फॉन्डंटचा टॉपर. मी सुरुवातीला 600 क्रीम इथे यूज केलेली होती. त्यानंतरसुद्धा मला थोडीशी आणखी क्रीम लागलेली आहे बिकॉज इथे डिझाईन जास्त होती. त्यामुळे तुम्हीसुद्धा डिझाईन जास्त आहे त्यामुळे जास्त क्रीम इथे घेऊ शकता. 700 क्रीम एवढी मला इथे यूज करावी लागली आहे. चला तर आता करूया पुढची तयारी. आता तुम्हाला कळालं असेल मी हा केक एका साईडला का शिफ्ट केलेला आहे. ॲक्च्युली मला तिथे फॉन्डंटचे टॉपर्स तिथे प्लेस करायचे होते. त्यासाठी मला जागा हवी होती म्हणून मी ते एका साईडला केक हा आपला शिफ्ट केलेला आहे. आता आपण चला आपले फॉन्डंटचे जे टॉपर्स बनवून घेतलेले आहे ना आपण आता ते आपण प्लेस करूया. माझी मुलगी कियारा आणि मी फार वेळा डिस्कस करत होतो की कोणतं टॉपर कुठे लावावं, कोणतं टॉपर कुठे लावल्याने जास्त अट्रॅक्टिव्ह वाटेल वगैरे वगैरे. आम्ही बराच वेळ डिस्कस केल्यानंतर अशा पद्धतीने हे प्लेस करणार आहोत. हे बघा, हे पुढे अशा पद्धतीने आम्ही 2 टॉपर्स ठेवलेले आहे आणि हे अशा पद्धतीचं ग्राससुद्धा आपल्याला इझिली मिळून जातं. हे बघा, ह्यानेसुद्धा खूप सुंदर असा लुक येऊन जातो. आणि इथे मी 2 रोजेस ठेवलेले आहे. तुम्ही ते आर्टिफिशियलसुद्धा यूज करू शकता. बट माझ्या हस्बंडने सकाळीच 2 रोजेस आणून दिले होते मला. मी ते फ्रीजमध्ये ठेवले होते आणि संध्याकाळी बाहेर काढले त्यामुळे थोडेसे कोमेजले गेलेले आहे. जर तुमच्याकडे फ्रेश असेल तर अतिउत्तम, फार सुंदर दिसेल. नसेल तर आर्टिफिशियलसुद्धा ओके आहे. त्यानंतर हे अशा पद्धतीचे बॉल्स मी इथे शिफ्ट केलेले आहे. त्यामुळे अतिशय अट्रॅक्टिव्ह असं लुक आलेला आहे आपल्या केकला. चला तर आता आपण निघूया आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी. आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी एका मॉलमध्ये गेलेलो होतो. ॲक्च्युली केकसुद्धा नेलेला होता आणि खरं सांगायचं तर आम्हाला तिथे केक नेऊन ना हॉटेलमध्येच तो कट करायचा होता आणि तिथे रीलसुद्धा बनवायची होती. बट काही कारणास्तव तिथे आम्ही रील बनवू शकलो नाही आणि केक कटिंगसुद्धा करू शकलो नाही बिकॉज ना तिथे रश भरपूर होती. त्यामुळे खूप लेट झालेलं होतं आणि त्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये कटिंग न करता नंतर आम्ही डिसाईड केलं आता हॉटेलमध्ये नको, आता आपण बाहेरच लाईटिंगमध्ये गाडीच्या डिकीवरती आपण सेलिब्रेट करूया जरा वेगळ्या हटके पद्धतीने. आणि त्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये तो सेलिब्रेट केला नाही. नंतर आम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर भरपूर एन्जॉय केला. तिथे रील्स बनवल्या, फोटो शूट केलं, नंतर व्हिडिओ बनवले, नंतर आम्ही स्नॅक्स एन्जॉय केला, त्यानंतर स्टार्टर, त्यानंतर जेवण वगैरे भरपूर आम्ही अशा पद्धतीने तिथे एन्जॉय केला. आणि माझी खरंच खूप इच्छा होती की हॉटेलमध्ये सेलिब्रेट करण्याची बिकॉज तिथे लाईटिंग वगैरे फार सुंदर असते आणि बट पॉसिबल झालं नाही बिकॉज तुम्ही रश बघू शकता, खूप तुफान अशी गर्दी होती. आणि त्यामुळे आम्ही जेवण वगैरे केलं, एन्जॉय केला आणि आता निघालेलो आहोत आम्ही नेक्स्ट लोकेशनकडे. आता प्लॅन केला आहे बाहेर कुठेतरी. आम्ही आता बाहेर करण्याचा डिसिजन घेतला आहे आणि त्यामुळे आम्ही स्पॉट शोधतच होतो आणि खूप असं ॲस्थेटिक असं आम्हाला लोकेशन हवं होतं. त्यासाठी आम्ही सर्चमध्ये होतो. आपल्या पुण्यामध्ये काय उणे आहे नाही का, भरपूर असे स्पॉट आणि खूप असे डेस्टिनेशन आहे जिथे की आपण अशा पद्धतीचा केक जाऊ शकतो, सेलिब्रेट करू शकतो. तर आम्ही असाच एक घरी जाता एक आम्हाला स्पॉट दिसला, एक डेस्टिनेशन दिसला. अतिशय सुंदर असा स्पॉट होता. तिथे थांबलो आणि गाडीच्या डिकीवरती केक वगैरे सेट केला. खूप छान लाईटिंग वगैरे होती तिथे. बट प्रॉब्लेम आमचा बॅड लक, तिथे हवा जास्त असल्याकारणाने आम्ही तिथे थांबू शकलो नाही. अशा पद्धतीने दोन्ही आमचे प्लॅन हे फ्लॉप झालेले आहे ह्या ठिकाणी. त्यामुळे आम्ही तिसरा प्लॅन केला लास्ट आणि एकदम सुपेरियर असा की आता हा घरी नेऊनच आपण कट करूया, तिथेच सेलिब्रेट करूया आपली ॲनिव्हर्सरी. तर अशा पद्धतीने आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर घरी आल्यानंतर तो केक आम्ही बॉक्समधनं काढला वगैरे. त्यानंतर एक रील बनवली. ॲक्च्युली मिस्टरांना असे रील बनवणे किंवा डान्स वगैरे बिलकुल पसंत नाही आहे. बट एक आमची ॲनिव्हर्सरी होती म्हणून त्यामुळे त्यांनी थोडासा डान्स केला आणि खूप छान अशी रील तयार झाली. अशा पद्धतीने आम्ही एक रील बनवली. आणि ॲक्च्युली कसं असतं, एक आपल्या ॲनिव्हर्सरीची आठवण राहावी म्हणून रील बनवली. हे बघू शकता तुम्ही आपला केक किती क्यूट दिसत आहे. त्यानंतर रील बनवल्यानंतर आम्ही आमचा केक घेतला कटिंग करण्यासाठी. तर चला तर आपलं आता मेन सरप्राईज बाकी आहे.
हे बघा, तर इथे ह्या ठिकाणी मी यूज केली आहे कॅन्डल. आपला जी फायर शीट आहे ना, ती फायर देण्यासाठी तिला. बट तो प्लॅनसुद्धा फ्लॉप झाला माझा. कॅन्डलने इथे पेटला, ही फायर शीट ती पेटली गेली नाही. त्यामुळे मी त्यानंतर यूज केली आपली जी मॅचस्टिक असते ना, ती यूज केली. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, अशा पद्धतीने आपला फायर शीट जी असते ना, ती इथे पेटलेली आहे. ॲक्च्युली मी जेव्हा ऐकलं होतं फायर केक तर मला असं वाटलं की असं मोठं असं थोडासा जाळ होत असेल किंवा दिसत असेल किंवा ती फ्लेम आहे ना ती दिसत असेल वगैरे वगैरे. असे मला खूप अट्रॅक्शन होतं, क्युरिसिटी होती जेव्हा मला माहीत नव्हतं कसं आहे काय आहे हा केक. त्यामुळेच मी डिसाईड केलेलं होतं की माझ्या ॲनिव्हर्सरीला मी हा केक बनवणारच, ट्राय करणारच. कसा असतो काय असतो हा ट्राय करणार मी. म्हणून मी स्पेशली ॲनिव्हर्सरीच्या दिवशी हा केक ट्राय केला आणि सक्सेसफुलसुद्धा झाला. आणि तुम्ही बघू शकता, मला जर विचाराल तर गाईज, मला इतका फारसा असं सॅटिस्फाईंग हा वाटलेला नाही. बिकॉज हा केकला जेव्हा मी फायर दिली तो एकाच वेळी सर्व जी फायर शीट आहे ती स्लोली अशी बर्न व्हायला हवी होती. तुम्ही बघू शकता एकदम हळूवार अशी बर्न होत आहे. नो प्रॉब्लेम. बट काही वेळानंतर तो जी फायर आहे ना ती पूर्णपणे स्टॉप होऊन गेली. ती पुढे कंटिन्यू झाली नाही किंवा तो फायर शीट जी आहे ती व्यवस्थित अशी बर्न होत नव्हती. जरा वेळानंतर ती तिथे स्टॉप झाली आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता. थांबा, व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच. वेट करा थोडंसं, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे स्टेप बाय स्टेप गाईड ह्या केकची तुम्हाला मिळून जाईल. आणि जर तुम्हाला ऑर्डर जर घ्यायची असेल अशा प्रकारच्या केकची तर तुम्हाला खूप यूजफुल ठरणार आहे हा केक आणि आपली आजची रेसिपी. तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप कुठेही करू नका. जर तुम्ही स्किप केला तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड हे मिळणार नाही, गायडन्स, आणि प्रॉब्लेम्स येऊ शकतात. बघू शकता तुम्ही, आपलं हे पूर्णपणे स्टॉप झालेले आहे तिथे फायर. त्यानंतर मी पुन्हा एकदा हे बघा मॅस्टिकने ह्याला फायर दिलेली आहे. हे बघा, ह्यात प्रॉब्लेम असा काहीच नाही आहे गाईज. फक्त प्रॉब्लेम माझा एवढाच झाला की तो पूर्णपणे एकाच वेळी ती फायर शीट ही पेटली गेली नाही. बट पेटू शकते, पेटणार, ती कम्प्लिटली पेटणार आहे व्यवस्थित. बट माझ्याकडनं मिस्टेक अशी झाली की मी हा केक जास्त वेळ ठेवला. ॲक्च्युली मी माझा ओरिजिनल एक्सपिरियन्स इथे तुमच्या समोर मी एक्सप्रेस करत आहे, सो दॅट तुम्हाला सर्व इथे इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप मिळेल. बिकॉज माझी मिस्टेक अशी झाली की जास्त वेळ हा केक ठेवला मी. बिकॉज मला केक मी जेव्हा बनवला तेव्हाच आम्ही हॉटेलमध्ये गेलो, तेव्हाच आम्ही तिथे सेलिब्रेट करणार होतो, केक कटिंग करणार होतो. बट तुम्हाला तर मी सांगितले आम्हाला किती काय प्रॉब्लेम्स आले, त्यामुळे आम्ही तिथे केक कटिंग करू शकलो नाही. त्यामुळे भरपूर वेळ त्यात निघून गेला आणि घरी आणल्यानंतर आम्ही तो केक कट करण्यासाठी घेतला, त्यामुळे वेळ जास्त गेला. त्यामुळे ह्या अशा पद्धतीचे आपल्याला इथे प्रॉब्लेम फेस करावा लागलेला आहे. हे बघा, आणि मी तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मॅस्टिकने पुन्हा त्याला फायर दिलेली आहे. पेटवलेला आहे आपली फायर शीट, तेव्हा ती पेटलेली आहे आणि एकदम स्लोली बर्न होत आहे. प्रॉब्लेम ह्याला काहीच नाही. तुम्ही जर फ्रेशली एकदम केक बनवला आणि जर त्याला पेटवला ते फायर शीटला तर व्यवस्थित पेटली जाणार आहे, त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम होणार नाही. बट मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करेन की जास्त वेळ केक हा ठेवू नका, लगेच तो अशा पद्धतीने त्याला पेटवा. सो फायर शीटला केक कटिंग करा, सो दॅट व्यवस्थित अशी आपली जो फायर शीट आहे ना तो व्यवस्थित आपली जळेल आणि व्यवस्थित आपला केक कट होऊ शकतो. बघू शकता, काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. फक्त हे जे पार्टिकल्स आहे ना ब्लॅक कलरचे ते थोडेसे जास्त आलेले नाही आहे. आणि तुम्ही जर केकचे ऑर्डर्स घेत असाल तर कस्टमरला पहिलेच तुम्ही आयडिया देऊन ठेवा, हे पेटल्यानंतर हे अशा पद्धतीत थोडेसे पार्टिकल निघतात. बट काहीही प्रॉब्लेम नाही, हा फायर शीट इडिबल असतो, त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ते पार्टिकल्स काढून घेऊ शकता. आम्हीसुद्धा ते पार्टिकल्स साफ केले आणि त्यानंतर तो पेपर पूर्णपणे काढून घेतला. त्यानंतर आम्ही कट केला आणि तो एन्जॉय केला. ही फायर शीट पूर्णपणे कम्प्लिटली इडिबल आहे. तर अशा पद्धतीच्या फायर केकसाठी तुम्ही 1500 रुपीज पर kg चार्ज करू शकता किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा करू शकता. आपल्या एरियाप्रमाणे आपण चार्ज करू शकतो.
आणि ह्याला मला बाकी काही प्रॉब्लेम नाही आला. एकदम व्यवस्थित असा आपला केक छान असा बनलेला आहे. हे बघू शकता पूर्णपणे आता बंद झालेला आहे आपली फायर शीट आणि केक एकदम परफेक्ट झालेला आहे. मला कुठल्याही प्रकारचा इथे प्रॉब्लेम आलेला नाही. फक्त प्रॉब्लेम तेवढाच आला आहे, जास्त वेळ केक ठेवू नका एवढंच मी सजेस्ट करेन. माझा ओरिजिनल एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे. आणि आजचा व्लॉग आमचा ॲनिव्हर्सरीचा व्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजच्या केकची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी. तोपर्यंत राधे राधे, टेक केअर.